नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी करणार आहे मिसळ पाव रेसिपी। हे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपी करण्यासाठी आपण घेतलेली आहे मोड आलेली मटकी। वाटण बनवण्यासाठी घेतलं आहे सुकं खोबरं, एक कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण। आता आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत। ही रेसिपी मी 4 लोकांसाठी बनवत आहे। तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही सगळं प्रमाण वाढवू शकता। खोबरं भाजून झालेलं आहे तर ते काढून घेऊन त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून मी कांदाही परतून घेत आहे। कांदा गुलाबीसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये आपण लसूण, आलं टाकून घेत आहोत। त्यालाही जरा परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, पाणी वगैरे टाकायचं नाही। हे पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणे टोमॅटो मऊ झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। खोबरं, कांदा, टोमॅटो याचं वाटण बनवून घेऊया। साठी लागणारे सुके मसाले पाहूया। त्यासाठी मी घेतलेला आहे 1 मोठा चमचा मिसळ मसाला, धना पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि हळद। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये कढीपत्ता आणि वाटण बनवलेले ते टाकून घेत आहे। ते चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। हे पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत। सुके मसाले हे चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। हे पहा इथे आपला मसाला तयार झाला आहे, किती छान दिसत आहे। मटकीमध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून कुकरला 1 शिट्टी करून शिजवून घेतलेली आहे। हे पहा आता आपला मसाला छान तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण यामध्ये उकडलेली मटकी टाकून घेणार आहोत। मटकीला चांगला आता परतवून घ्यायचं आहे। पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच करायचं आहे। आता आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। मी यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून तेच पाणी गरम करून घेतलेलं आहे। हे पहा किती छान दिसत आहे, रंगही सुंदर आलेला आहे। वरून आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया। मटकी शिजवतानाही आपण मीठ टाकलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे। आता आपण हे चांगलं उकळवून घेणार आहोत। 5 ते 10 मिनटं उकळवून घेऊ शकता। जेवढं चांगलं उकळून घ्याल तेवढंच चांगलं टेस्टी होणार आहे। हे पहा इथे आपला मिसळचा रस्सा तयार झालेला आहे। खूपच सुंदर दिसत आहे, वासही खूप छान येत आहे। हे बघा खाण्यासाठी तयार आहे आपली मिसळ पाव। किती छान दिसत आहे, तर तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।